सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अनेक अनेक शुभेच्छा। आणि आजचा दिवस हा प्रभूने आपल्याला दाखवल्याबद्दल, हा समय आणि ही संधी आपल्याला दिल्याबद्दल त्याच्या नावाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत आहे। आजच्या शास्त्राभ्यासाच्या मननासाठी आणि देवाचा पवित्र आत्मा आज आपल्याशी काय बोलू इच्छितो हे आपण पाहूयात। आपल्याला माहीत आहे मागील काही महिन्यांपासून आपण दर रविवारी इब्री लोकासपत्र 6वा अध्याय आणि त्याचं पहिला आणि दुसऱ्या वचनात सांगितल्याप्रमाणे जो ख्रिस्ती जीवनाचा एक ख्रिस्त शिष्याच्या जीवनाचा पाया आहे त्याच्यावरती आपण मनन करत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत। आणि निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास, बाप्तिस्म्यांचे शिक्षण, हात वर ठेवण्याचे शिक्षण, हे 4 विषय आपण अगोदरच पाहिले आहे। 5वा मुद्दा जो आहे मृतांचे पुनरुत्थान, याच्यावरती आपण मनन करत आहोत। होपफुली आपण आज ते संपवण्याचा प्रयत्न करूया। आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेस मग सार्वकालिक न्यायाचं जे शिक्षण आहे त्याच्यावरती आपण पाहूया। हे 6 जे पॉइंट्स आहेत सांगितलेले, डॉक्टरीन्स आहेत, बेसिक मूलतत्व ज्याला आपण म्हणतो ख्रिस्ती शिष्याच्या जीवनाबद्दलचे, त्याच्यावरती आपण मनन करत आहोत। जर ह्या गोष्टी आपण चांगल्या रीतीने समजून घेतल्या तर हे पायाचं शिक्षण आहे, याच्यावर आपला पाया चांगला रचला गेला तर आपण प्रौढतेप्रत नेणारं जे शिक्षण आहे ते पुढे जाऊन पाहणार आहोत। आणि देवाच्या वचनातून तसं अभिप्रेत आहे। आपण पाहत होतो की मृतांचे जे पुनरुत्थान आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे, पुनरुत्थानाचं प्रथम फळ आहे, प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं होतं। आणि त्याचं जे झालेलं पुनरुत्थान आहे ती भूतकाळामध्ये 2000 वर्षांपूर्वी होऊन गेलेली एक घटना आहे, सत्य घटना आहे। त्याच्यामधूनच आपल्याला सामर्थ्य, आशा, विश्वास सर्व काही प्राप्त झालेलं आहे। पुनरुत्थानाबद्दलची खात्री आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारेच प्राप्त झालेली आहे। त्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे ते आज देखील मंडळीला, आपल्या सर्वांना सक्षम बनवतं की देवराज्यासाठी आपण कार्य करू शकू आणि आपण प्रभूच्या नावासाठी, स्वर्ग राज्यासाठी अनेक आत्मे जिंकू शकू। आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपण विजय मिळवू शकू। याकरिता ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे देव पित्याकडून आपल्या सर्वांना प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर आपण पाहिलं की दररोजच्या काळामध्ये घडणारं, वर्तमान काळामध्ये असणारं पुनरुत्थान म्हणजे जे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेले विश्वासू ख्रिस्त शिष्य असे आहोत, त्याची मंडळी आहे, त्याचे निवडलेले लोक जे आपण आहोत ते आपण दररोजच्या जीवनामध्ये, आपल्या जीवामध्ये, आपल्या भावना, विचार ह्या सर्व गोष्टींमध्ये जो काही विजय आपण मिळवतो, जे काही बदल आपण घडवतो, देवाच्या वचनानुसार आत्मपरीक्षण करत असतो। जग, जगाच्या गोष्टी, सैतान, देहाची कर्मे, माझे स्वतःचे विचार, मनुष्याच्या संकल्पना आणि अशा इतर अनेक ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्वांवरती दररोज जो आपण एक नवीन असा विजय मिळवत असतो, देवाच्या वचनाच्या द्वारे शुद्धीकरण स्वतःचं करत असतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे विजय मिळवत असतो, ते प्रेझेंट किंवा वर्तमान काळामध्ये असलेलं असं पुनरुत्थान आहे जे आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्या ख्रिस्ती भाऊ बहिणीच्या, ख्रिस्त शिष्याच्या जीवनामध्ये घडत असतं, घडायलाच पाहिजे। आणि त्यानंतर आपण पाहिलं की तिसरं जे पुनरुत्थान आहे, ज्यावेळेस प्रभू प्रगट होणार आहे त्यावेळेस जे ख्रिस्तामध्ये मृत पावलेले आहेत आणि त्याच्यानंतरच्या वेळेस जे ख्रिस्ताला न स्वीकारता मृत पावलेले आहेत, थोडक्यामध्ये जितके लोक आतापर्यंत प्रभूचं प्रगट होणं त्या ज्या दिवशी होईल तेव्हापर्यंत जितके मृत पावलेले आहेत ते सुद्धा पुनरुत्थित होणार आहेत। तिथून पुढे ते पुन्हा कधीही मरणार नाही शरीराच्या द्वारे। कोणाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, कोणाचा न्याय होऊन दुर्दैवाने अग्नी सरोवरात जातील, परंतु
प्रत्येक व्यक्ती पुनरुत्थित होणार आहे. हे फ्युचरमध्ये घडणारं, भविष्यामध्ये घडणारं पुनरुत्थान आहे आणि ह्या गोष्टींवरती आपण मनन करत आहोत. योहान 5:28 आणि 29 जर आपण वाचलं, योहान कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 28 आणि 29 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की आपण आश्चर्यचकित होऊ नये किंवा आपल्याला या गोष्टीचं नवल वाटू नये की भविष्यामध्ये ज्यावेळेस प्रभू प्रगट होणार आहे, कबरेत असलेले मृत पावलेले प्रत्येक व्यक्ती जे आहे त्याची वाणी ऐकतील आणि पुनरुत्थित होणार आहेत. सत्कर्मे केली म्हणजे देहाच्या द्वारे नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे जे चालले आहे ते सर्वजण जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठतील आणि ज्यांनी दुष्कर्मे केली, प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालले नाहीत, प्रभू येशू ख्रिस्ताचा अवमान ज्यांनी केला, पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये भाषण ज्यांनी केलं, ज्यांनी पापाची क्षमा प्राप्त करून घेतली नाही, असे जे आहे ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील असं म्हटलेलं आहे. जो पुनरुत्थानाचा दिवस आहे, जे दुष्कर्मे करतील त्यांच्यासाठी न्यायाचा अतिशय दुःखाचा दिवस असेल, परंतु जे ख्रिस्त शिष्य आहेत त्यांच्यासाठी तो एक रिवॉर्ड डे आहे, एक प्रतिफळ मिळण्याचा दिवस आहे. आपण जास्त करून ख्रिस्त शिष्य, आत्मिक प्रौढ व्यक्ती, एक ख्रिस्ती व्यक्ती याच्याबद्दल अभ्यास करत आहोत, म्हणून मी फक्त त्या विषयावरती बोलेल जास्त करून की प्रभूचा जो महान दिवस आहे तो येत आहे. आपण लूककृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय जो आहे, मागच्या वेळेस आपण वाचलेलं आहे हे वचन. लूककृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं 12 ते 14 वचन. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावर कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करीतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्याच्या जवळ काही नाही, तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. नीतिमानांचं जे पुनरुत्थान आहे, प्रभूमध्ये जे झोपी गेलेले आहेत त्यांचं जे पुनरुत्थान होणार आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. किती गौरवी आशा, एक अभिवचन देवाच्या वचनातून आपल्याला मिळालेलं आहे की जे कोणी नीतिमानाच्या पुनरुत्थान समयी पुन्हा उठले जातील त्या प्रत्येकाची फेड जी आहे, परतफेड जी आहे, त्यांना प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत, रिटर्न्स जे आहेत, रिवॉर्ड्स जे आहेत, ते सर्व प्रभूपासून प्राप्त होणार आहेत. इथं जे आहे नम्रता आणि आदरातिथ्याबद्दल हे वचन सांगितलेलं आहे. आणि गरीब जे आहेत, दीन दरिद्री आहेत, व्यंग अपंग आहेत, यांच्यावरती जो दया करतो त्यांच्याबद्दल सुद्धा या ठिकाणामध्ये सांगितलं आहे. अर्थात या शास्त्र भागाचे आत्मिक अर्थ सुद्धा वेगळे आहेत, प्रत्यक्ष अर्थ वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये अजून सिक्रेट मीनिंग्स सुद्धा आहेत. हा जो जेवणावळीचा दृष्टांत आहे हा मला आज एक्सप्लेन करायचा नाही, परंतु मला सांगायचं काय आहे की पुनरुत्थानाच्या समय जे नीतिमानांचं पुनरुत्थान होणार आहे, ख्रिस्त शिष्यांचं पुनरुत्थान होणार आहे, त्यावेळेस आपण केलेल्या देवाच्या इच्छेच्या ज्या गोष्टी आहे, देवाच्या वचनानुसारच्या ज्या गोष्टी आहे, त्याच्याबद्दल आपली परतफेड करण्यात येणार आहे. 14व्या वचनात ते सांगितलेलं आहे. आपण प्रगटीकरणामध्ये सुद्धा पाहू. प्रगटीकरण याचा 11वा अध्याय आणि त्याचं जर 18वं वचन आपण वाचलं, प्रगटीकरण 11 आणि 18, 11:18, रेव्हलेशन्स 11:18, तर त्या ठिकाणात म्हटलेलं आहे, राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली,
मृतांचा न्याय करण्याची वेळ आली. तुझे दास संदेश दे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर ह्यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. जे देवाचे भय, मागच्या वेळेस पण मी वाचलेलं आहे वचन, देवाचे जे भय धरणारे आहे त्या सर्वांस वेतन देण्याची वेळ आहे. ज्या वेळेस देव न्याय करणार आहे, पुनरुत्थान होणार आहे, त्यानंतर प्रत्येकाला परतफेड होणार आहे, त्याच्यानंतर वेतन मिळणार आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. रिवॉर्ड्स जे आहे, परतफेड जे आहे, आपण काहीतरी केलं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मिळत असतं. वेतन जे आहे ते आपण काय केलेलं आहे ह्याच्यामधले चूक बरोबर ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन मग आपल्याला वेतन देण्यात येत असतं. या सर्व गोष्टी होणार आहे. त्याचप्रमाणे प्रगटीकरण 21 जे आहे त्याचा 11 ते 15 सुद्धा वाचूयात. मी अगोदर वचन वाचून घेईन, मग आपण एक्सप्लेनेशन पाहूया. प्रगटीकरण 21 आणि त्याचं 11 ते 15 हे वचन मी वाचेल. तिच्या ठाई देवाचे तेज होते. स्वर्गीय यरुशलेमेबद्दल सांगितलेलं आहे. तिची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशीजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतांच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3, दक्षिणेकडे 3 व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाय होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नावे होती. जो माझ्या बरोबर बोलत होता त्याच्या जवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. स्वर्गीय यरुशलेम जी आहे याच्याबद्दल इथं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्या स्वर्गीय यरुशलेमेमध्ये प्रवेश करणारे किती धनवान असतील. ते सुद्धा आपल्याला प्राप्त होणारं एक रिवॉर्ड आहे जे ख्रिस्तामध्ये विश्वासू राहिले आहेत त्यांच्यासाठी. 12 गोत्र इस्रायलाची, 12 प्रेषित जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे, त्यांची नावं लिहिलेली आहेत त्या ठिकाणात म्हटलेलं आहे. 12 देवदूत जे आहेत, हे फार अभ्यासाचा विषय आहे, परंतु आपल्याला तिथे प्रवेश मिळावा ह्याच्यासाठी मृत्यूच्या अगोदरचं हे आयुष्य आहे, याच्यामध्ये आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तो न्याय होणार आहे, रिवॉर्ड्स मिळणार आहे, त्याच्या मागची कारणं आणि त्याच्या मागचं सत्य हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आजकालच्या काळामध्ये प्रभू हा पवित्र आहे, तो न्यायी आहे आणि आपला न्याय एक दिवस नक्की होणार आहे. त्याच्यासाठी आपण प्रत्येक पाऊल जे आहे हे जपून टाकलं पाहिजे. प्रत्येक क्षण जो आहे तो काळजीपूर्वक जगला पाहिजे. हे आपल्याला सतत आणि सतत आठवण करून देण्याचा हा समय आहे. कारण प्रीती, दया, कृपा, ग्रेस ह्या सर्व गोष्टींनी सर्वत्र त्याचेच उपदेश अधिक होत असतात आणि कदाचित लोकांना विसर पडला आहे की एक दिवस न्याय होणार आहे. परंतु प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. प्रभू फार लवकर येत आहे. काळाची चिन्ह ते सांगत आहे. जगभरात, आकाशात, पृथ्वीवर सर्वत्र ज्या घडामोडी घडत आहे त्याद्वारे सुद्धा हेच सूचित होत आहे की प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. आणि म्हणून आपण ह्या देवाच्या ज्ञानापासून कोणीही वंचित राहू नये ही देवाची इच्छा आहे. या शेवटच्या काळामध्ये एक अवेकनिंग, एक जागृती जी आहे ती फार प्रीती आणि ग्रेसची फक्त नाहीये प्रियानो, तर परमेश्वर न्यायी आहे आणि आपला न्याय होणार आहे ह्या जागृतीची आपल्याला गरज आहे. प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना सुद्धा इतक्या अद्भुत गोष्टी लिहिलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की जे ख्रिस्त शिष्य आहे, जे प्रभू मधले लोक आहे, मनुष्याच्या विचार कल्पनांपलीकडच्या अद्भुत स्वर्गीय अलौकिक गोष्टी त्या ठिकाणात सांगितल्या आहे. आपल्यासाठी प्रभू काय करणार आहे ते या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. फक्त अँटिक्राइस्ट, ख्रिस्त विरोधी आणि त्याच्या ज्या गोष्टी आहेत आणि मग कशा पीडा येणार आहे, कसा संकट आणि महासंकटाचा काळ येणार आहे,
फक्त ह्या गोष्टींच्या मागे लागू नका. तुम्ही त्याच्यासाठी स्वतःची तयारी करत आहात का? परंतु ख्रिस्त विरोधी प्रगट होण्याच्या अगोदर ख्रिस्त स्वतः प्रगट होणार आहे मंडळीसाठी. त्याच्यासाठी तयारी करायला विसरू नका प्रियांनो. त्याच्यासाठी तयारी करणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला त्या गोष्टी अधिक प्रमाणात समजून घेणं महत्वाचं आहे. मी स्वतःची तयारी कशी करावी? संकट आणि महासंकटाच्या काळात राहणं अतिशय भयंकर गोष्ट असणार आहे. आता कृपेच्या काळात आणि प्रीतीच्या काळात जे आपण जगत आहोत, त्यावेळेस जर आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या, क्षुल्लक अशा गोष्टींच्या पुढे टिकाव लागू शकत नाही, तर काय त्या मोठ्या आणि महान अशा येणाऱ्या संकटांच्या पुढे आपला टिकाव लागेल का? याचा विचार देखील करणं गरजेचं आहे. माझी नोकरी जाईल, मला काहीतरी समस्या होतील, मला कामावरून सांगितलं, मला स्कूलमधून सांगितलं, कॉलेजमधून, व्हॉटेव्हर, नातेवाईक काय म्हणतील, फॅमिलीवाले काय म्हणतील, किंवा संपूर्ण जग काय करत आहे म्हणून मी कुठल्या तरी गोष्टी करतो. किती सहजपणे लोक गोष्टी करत आहेत ज्या देवाच्या वचनाच्या विरोधात आहेत. आता तर कोणी येऊन जबरदस्ती करत नाही हो. आपल्या मनाने आपण निर्णय घेत असताना असं करत आहोत. ज्यावेळेस मोठं संकट असेल, मोठ्या हाल अपेष्टा असतील, त्यावेळेस काय प्रभूच्या नावासाठी तुम्ही राहू शकता का? त्यावेळेस पवित्र आत्मा सुद्धा नसेल सामर्थ्य द्यायला पृथ्वीवरती. अतिशय भयंकर दिवस असतील. जे प्रभूमध्ये खरे विश्वासणारे आहेत ते अगोदरच मंडळीचं उचललं जाणं झालं असेल, ते प्रभू बरोबर नक्की गेलेले असतील. प्रार्थनेचं सामर्थ्य पण मिळणार नाहीये तुम्हाला कोणापासून. माझ्यासाठी दुसऱ्या हप्ता जो प्रार्थना करतोय ना, सगळे सपोर्ट संपलेले असतील प्रेयरचे. तेव्हा प्रार्थनेचे सपोर्ट संपले. देवाच्या वचनाचं रहस्य उलगडा करणारं कोणी नसणार, कारण जर सत्याचा उलगडा करणारे जे असतील ते प्रभू बरोबर ऑलरेडी गेलेले असतील. पवित्र आत्मा हा देवाच्या वचनाचं सत्य ज्ञान देत असतो, तो देखील काढून घेतल्यात येईल. सर्व ॲडव्हर्स सिच्युएशन जे असतात, आपल्या विरोधामध्ये असलेल्या परिस्थिती आहेत, संकट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला सामर्थ्य देणारा, आपल्याला बलवान करणारा पवित्र आत्मा देखील काढून घेतला जाईल. काय मग तेव्हा तुम्ही सर्वाइव्ह करू शकाल काय? मला आज हा प्रश्न सर्वांना विचारायचा आहे. आणि म्हणूनच आत्ता संधी आहे, आजचाच वेळ आहे, हाच समय नेमलेला आहे प्रियांनो. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. देवाच्या गोष्टी, पवित्र आत्म्याचं बोलणं, देवाच्या वचनाचं सामर्थ्य हे आजच प्राप्त करण्याचा दिवस आहे. हा समय आहे प्रियांनो. नाही तर त्या न्यायाच्या प्रसंगाच्या दिवशी केवढी दुर्दशा होणार हे समजून घेणं गरजेचं आहे. मला हीच जागृती सर्वांमध्ये उत्पन्न करायची आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. त्याच्या दृष्टीने तयारी करा, त्याच्या दृष्टीने अभ्यास करा, त्याच्या दृष्टीने स्वतःची तयारी करायला लागा. आज अनेक लोकांना विचारलं तर ख्रिस्तविरोधी 666 खूप सगळ्या गोष्टी सांगतील. पण प्रभूचं येणं, मंडळी, आपण जे ख्रिस्ताचं शरीर आहोत, जागतिक मंडळी जी आहे, किंवा आपलं शरीर जे जिवंत देवाचं मंदिर आहे, आपलं वैयक्तिक जीवन, ह्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल लोकांना अजूनपर्यंत ज्ञान नाही. मी म्हणणार नाही, ते दुर्लक्ष करत आहेत त्या गोष्टींकडे. आज जागृत होण्याचा दिवस आहे. हे पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाला चेतावणी देत आहे. प्रियांनो, झोपून राहू नका, जागृत व्हा आत्मिकरित्या. प्रभूचं येणं फार जवळ झालेलं आहे. तो न्यायाचा दिवस भयंकर असणार आहे. न्यायाच्या दिवशी काय काय होणार आहे ते आपण पाहूयात. इर्मया 32 आणि 19. इर्मया ह्याचा 32वा अध्याय आणि त्याचं 19वे वचन आपण वाचूया. हालेलुया, जीसस, ग्लोरी. धन्यवाद येशू. तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकास ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे, म्हणून मानव जातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत. ज्यावेळेस तो न्याय करणार आहे त्यावेळेस आपले जी कृत्य आहे, कर्मफल इथं म्हटलेलं आहे मराठीमध्ये, थोडंसं चुकीचा शब्द आहे तो. कर्मावरती आपण विश्वास ठेवत नाही. कृती ज्या आहेत, डीड्स ज्या आहेत,
काम आणि कृती ह्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो, आपण जे कार्य करतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो आपण, आणि त्या प्रत्येक कार्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला प्रतिफळ मिळणार आहे. मी ख्रिस्त शिष्यांबद्दल बोलत आहे, जे नीतिमान पुनरुत्थानामध्ये पुनरुत्थित होणार आहे त्यांच्या संबंधात बोलत आहे, की आपण जी कृत्य केलेली आहे, जे कार्य केलेलं आहे त्याचा न्यायनिवाडा नक्की होणार आहे. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण करत असलेल्या कृती ह्या देखील देवाच्या वचनातून समजून उमजून घेऊन त्यानुसार देवास पसंतीस पडेल अशा कृती करणं गरजेचं आहे. काय करत आहोत, जे देवाने दिलेलं शरीर आहे त्याचे सर्व जे अवयव जे आहेत त्याचा उपयोग आपण काय करत आहे हे तपासणं गरजेचं आहे. आज माझे विचार, माझे डोळे, माझे कान, माझी जीभ, माझे हात, माझे पाय, माझं अंतःकरण किंवा माझा कुठला आणखी अवयव हे मला पापास प्रवृत्त करत आहे का, किंवा त्या अवयवांच्या द्वारे पाप घडत आहे का? पाप म्हणजे देवाला न आवडणारी गोष्ट, देवाच्या आज्ञेच्या विपरीत केलेली गोष्ट. जर माझ्या कर्मांच्या द्वारे, कुठल्या तरी कृत्यांच्या द्वारे परमेश्वरास न पसंत पडणारी अशी गोष्ट घडत आहे, त्याच्या वचनाच्या, त्याच्या आज्ञांच्या विपरीत गोष्ट घडत आहे, आजच समय आहे, आत्मपरीक्षण करा, आपले मार्ग नीट करा, पश्चाताप करा, देवाकडे वळा आणि आपली कर्म सुधारा. आपले कृती जे आहेत, आपले कार्य जे आहेत हे सुधारण्याचा हा समय आहे, कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. आता दुर्लक्ष करू नका, नाही तर न्याय समयी त्या कृती तुमच्या विरोधामध्ये साक्ष देतील. प्रियांनो, प्रभूच्या समोर सत्य वचन सांगून जागृती करणं हे मला देवाच्या पवित्र आत्म्याने शिकवलं आणि सांगितलं आहे. मी तेच करत आहे आणि मी करत राहणार सत्याचं वचन नेहमी. आणि म्हणून न्याय समयी या गोष्टींचा देखील न्याय होणार आहे. जजमेंट सीट जे असेल न्यायाच्या समयी आणखी कशाचं होणार आहे? योहान 6:63, योहानकृत शुभवर्तमान, जो दुसरा पॉइंट आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि त्याचं 63वं वचन आपण आहे यावेळेस वाचणार आहे. अनेकांना माहिती असेल हा वचन. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन अशी आहेत. पवित्र आत्मा ज्यांना मिळालेला आहे त्या प्रत्येकासाठी देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा हा जिवंत करणारा आहे, आत्मिकरित्या आपलं पुनरुत्थान घडवणारा आहे, आपल्या जीवामध्ये आपल्याला जागृत ठेवणारा आहे. आणि ते जे पुनरुत्थान आणि जागृतीचं जीवनाचं कार्य आहे ते आत्म्यातून जीवामध्ये आणि जीवामधून शरीरापर्यंत वाहत असतं पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि त्याच्या कारण तो पुढे म्हणतो, मी जी वचनं सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन आहेत. म्हणजे आत्मा आणि जीवन हे सुद्धा देवाचं वचनच आहे. प्रियांनो, देवाचं वचनाच्या विपरीत पवित्र आत्मा कधीच कार्य करत नाही. आणि पवित्र आत्म्याला कॉन्ट्रॅडिक्ट होईल असं कुठलं देवाचं वचनच नाही. ही गोष्ट सुद्धा ख्रिस्त शिष्यांना समजणं गरजेचं आहे. जी गोष्ट पवित्र शास्त्रात नमूद केलेली नाही, ज्या गोष्टीचा उल्लेख पवित्र शास्त्रात आलेला नाही, जी गोष्ट पवित्र शास्त्राशी सुसंगत नाही, ज्या गोष्टीचा ताळमेळ देवाच्या वचनाशी बसत नाही, अशी कुठलीही गोष्ट देवाचा पवित्र आत्मा करायला लावत आहे असं जर सांगून कोणी करत असेल तर ते देव विरोधी कृत्य आहे. पवित्र आत्म्याच्या विरोधात केलेलं कार्य आहे, ती दैहिकता आहे, तो मनुष्याचा स्वभाव आहे. कारण आत्मा जो आहे आणि जीवन जे आहे ते देवाचं वचन आहे. म्हणून पवित्र आत्मा तीच गोष्ट सांगेल, तीच कृती तुम्हाला करायला लावेल जी देवाच्या वचनामध्ये कन्फर्म होते. देवाच्या वचनामधून आपल्याला ज्याच्याबद्दल खात्री पटलेली आहे, ज्या गोष्टीबद्दल देवाचा आत्मा सांगतो, ही गोष्ट सांगणं मला गरजेचं का वाटतं? कारण आजकाल कृपा आणि प्रीतीच्या नावाखाली अनेक साऱ्या गोष्टी घडत आहे, चुकीच्या गोष्टी घडत आहे. पवित्र आत्म्याच्या नावाखाली लोकांना काहीतरी सांगण्यात येत आहे, काहीतरी घटना घडत आहे ज्याचा उल्लेख, ज्याचा ताळमेळ देवाच्या वचनाशी लागतच नाही. प्रियांनो,
ज्याच्याद्वारे आत्मिक जागृती होत नाही, ज्या कुठल्याही उपदेशाच्या द्वारे, ज्या कुठल्याही अद्भुत गोष्टी, चिन्ह, चमत्कारांच्या द्वारे, ज्या स्तुती आराधनेच्या द्वारे, ज्या प्रार्थनेच्या द्वारे मनुष्याला आपल्यामध्ये असलेल्या कमीपणाची आणि पापांची जाणीव होत नाही, ज्याच्याद्वारे मनुष्य देवाकडे पश्चातापासाठी जात नाही, किंवा ज्याच्याद्वारे देव किती थोर आणि पवित्र महान आहे हे समजत नाही, अशी कुठलीही गोष्ट देवाला गौरव देणारी आणि मनुष्याला सुधारणूक करणारी नसते. अशा गोष्टीमध्ये जीवन नाही. जिथे जीवन नाही तिथे आत्मा, देवाचं वचन नाही, तिथे प्रभू येशू ख्रिस्त नाही, देवपिता असण्याचा संबंधच येत नाही. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आत्मिक पुनरुत्थान, आत्मिक जागृती ही आपल्यासाठी गरजेची आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली करण्यात आलेले जी कामं आहेत, मी ख्रिस्त शिष्यांशी बोलत आहे, विश्वासणाऱ्यांशी बोलत आहे, म्हणून पुनरुत्थान समयी आपण देवाची सेवा पवित्र आत्म्याद्वारे करण्यात आलेल्या गोष्टी म्हणून आज ज्या गोष्टी करत आहोत त्या देखील प्रत्येक गोष्टीचा तिथे हिशोब होणार आहे, न्याय होणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ती गोष्ट खरोखर देवाच्या वचनाशी सुसंगत होती का नव्हती. मी जागृतीसाठी सांगत आहे आणि म्हणून प्रार्थना करत असताना, स्तुती आराधना करत असताना, वचन सांगत असताना, स्वतः मनन करत असताना आणि वैयक्तिक ख्रिस्ती जीवन जगत असताना या सर्व प्रसंगामध्ये देवाचं वचन आणि पवित्र आत्मा यांचा ताळमेळ आहे का नाही हे तपासणं गरजेचं आहे. नाही तर शेवटच्या काळाच्या दिवशी, पुनरुत्थानाच्या नंतर जेव्हा न्यायाचा दिवस आहे त्यावेळेस ह्या देखील सर्व गोष्टींचं परीक्षण होणार आहे. योग्य अयोग्य हे ठरवण्याचा त्यावेळेस अधिकार फक्त परमेश्वराला असणार आहे. म्हणून जे काही सेवा केलेली आहे, आपण जे काही पवित्र आत्म्याच्या नावाखाली आपण करत आहे, म्हणत आहे, त्याचा देखील न्याय होणार आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या, माझं वैयक्तिक जीवन काय आहे आणि मी लोकांसमोर काय दाखवत आहे, खूप तपासणं गरजेचं आहे, खूप. त्याच्यानंतर काय आहे, आपल्या न्यायाच्या दिवशी आपला टिकाव लागावा, त्याच्यासाठी रोमकरासपत्र, पुढचा पॉइंट पाहूयात आपण. रोमकरासपत्र 14वा अध्याय, रोम 14:10-13. मग तू आपल्या भावाला दोष का लावितोस, किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस, कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडघा टेकील व प्रत्येक जीवा देवाचे स्तवन करील. तर मग आपणातील प्रत्येक जण आपल्या संबंधी देवाला हिशोब देईल असं म्हटलेलं आहे या ठिकाणामध्ये. एक्सक्यूज मी, पॉज करा 2 मिनिटं. आपण आता जे वचन वाचलं त्याच्यानुसार, रोमकरासपत्र 14वा अध्याय आणि 10 ते 12 जी वचनं वाचली आहेत त्याच्यानुसार न्यायसमयी प्रत्येकाला आपल्या कृत्यांचा हिशोब परमेश्वराला द्यायचा आहे. आणि म्हणून देवाला जो हिशोब द्यायचा आहे तो 10व्या वचनात सांगितल्याप्रमाणे एकमेकांचा, दुसऱ्याचा, आपल्या बंधू वर्गाचा आपण न्याय करू नये. तर आपण स्वतःचा न्याय करायला जर आता शिकलो तर त्या न्यायसमयी आपल्याला फार सोपं जाणार आहे. जर मी आता माझ्या स्वतःचा न्याय देवाच्या वचनानुसार करत असेल, जशा दुसऱ्यामधल्या चुका आपल्याला दिसतात तशा स्वतःतल्याही शोधत असेल, तर मला ते सोयीचं जातं. माझ्यासाठी ते चांगलं ठरतं की मी स्वतःचं रेक्टिफिकेशन, सुधारणूक करेल आणि ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहे माझ्या जीवनामधल्या काढून टाकेल मी, आणि देवास पसंतीस पडणाऱ्या, देवाच्या वचनानुसार असणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याचा माझ्या जीवनामध्ये मी स्वीकार करेल, त्यानुसार माझी जीवन पद्धती मी जगेल. आणि असा जर आपण स्वतःचा न्याय करण्यासाठी वेळ दिला तर त्या न्यायसमयी आपल्यास नक्की आनंद प्राप्त होईल. आपल्याला हिशोब द्यायला सोपं जाणार आहे की बहुना ते रिवॉर्ड, ते वेतन जे आहे, जी परतफेड मिळणार आहे ती आपल्यासाठी नक्की आनंददायक ठरणार आहे. अर्थात
जे चुकीचं शिक्षण देणारे आहेत, देववचना विरोधात करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचं असत्य उघडकीस आणू नये असं मला म्हणायचं नाही. आजच्या काळामध्ये मी का हे वचन मुद्दामून निवडलं आहे अजून एक्सप्लेनेशनसाठी, आजच्या काळामध्ये जे कोणी चुकीचं शिक्षण, दैहिक गोष्टी आणि अशा अनेक गोष्टी करत आहे, जर त्यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल कोणी बोलायला लागलं, लोकांमध्ये जागृती निर्माण केली, तर लोक ह्या वचनाचा उपयोग करतात की न्याय करायचा नाही. त्याला सद्बोध आणि नीती शिक्षण असं म्हणतात देवाच्या वचनामध्ये. आणि तो पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे. आपल्या ही सिरीज कंप्लीट झाल्यावरती मी त्या विषयावरती सुद्धा घेणार आहे नक्कीच, की ही गोष्ट कशी डील करायची. परंतु न्याय करणं म्हणजे जजमेंटल होणं, की एक भाऊ आहे, इथं भावाला दोष म्हटलेला आहे. इथं चुकीचं शिक्षण देणाऱ्याला, खोट्या संदेशाला आणि खोट्या उपदेशकाला दोष देण्याबद्दल सांगत नाही. भाऊ म्हणजे काय? जो ख्रिस्ताच्या शरीराशी जोडला गेलेला आहे, आपल्यासारख्या सारख्याच विश्वासामध्ये आहे, जो स्वतः सुद्धा ख्रिस्त शिष्य आहे, जो त्याच्या जागतिक मंडळीचा भाग आहे, अशा व्यक्तीला, अशा भाऊ बहिणीला आपण दोष देऊ नये. जो अवयव आहे ख्रिस्ताचा, त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. हे वचन स्पष्ट भावाबद्दल म्हणत आहे. हे खोटे संदेश ते आणि खोटे प्रीचर्स आणि आणखी चुकीचे शिक्षण देणारे यांच्याबद्दल हे वचन सांगत नाही. त्यांच्यासाठी अनेक वचनं दिलेली आहे. भावांचा आपल्या न्याय करू नये असं देवाचं वचन सांगतं, कारण आपल्या प्रत्येकाला आपला वैयक्तिक हिशोब प्रभूला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आणखी कुठली गोष्ट आहे की ज्याचा न्यायाच्या समयी आपल्याला हिशोब द्यायचा आहे? दुसरे करिंथ दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन आपण पाहूया. दुसरे करिंथ 5 आणि 10 आपण पाहूयात ह्यावेळेस. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर, खूप महत्वाचा शब्द आहे इथं, ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनाबद्दल इथं म्हटलेलं आहे, खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. परमेश्वराला भिवून आपल्याला सर्व गोष्टी केल्या पाहिजे, खऱ्या स्वरूपाने केले पाहिजेत. सत्य परमेश्वर आहे, सत्य देवाचं वचन आहे. जे पण काही करतो त्या प्रत्येक कार्याचा हिशोब द्यायचा आहे. परंतु जी गोष्ट आपण करत आहे, परमेश्वराचं भय जर मनात ठेवलं, ख्रिस्ताचं जे न्यायासन आहे, टॉपिक हा टोटली डिफरंट आहे. ख्रिस्ताचं न्यायासन लक्षात ठेवा. ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर ज्यावेळेस उभं राहायचं आहे आपल्याला न्यायासाठी, पुनरुत्थित प्रत्येक व्यक्तीला, जे ख्रिस्त शिष्य आहे, जे ख्रिस्तामध्ये मृत्यू पावलेले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपला जाब हिसाब द्यायचा आहे. आणि त्यावेळेस आपण देवाचं भय धरून जर गोष्टी केल्या असतील तर तो म्हणतो की आपल्याला त्याचं फळ मिळेल, मग ते बरं असो किंवा वाईट असो. याचा अर्थ काय आहे की जे फळ मिळणार आहे त्या ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर, ते बरंच फक्त किंवा चांगलंच मिळणार असं नाहीये, ते वाईट फळ सुद्धा मिळणार आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्या न्यायासनासमोर जे सत्य स्वरूप प्रगट होईल, त्यावेळेस चांगलं वाईट असं कुठलंही प्रतिफळ मिळू शकतं. जे आपण आज करत आहोत त्याच्यावरती डिपेंडंट आहे. त्यावेळेस ते फळ काय असेल, प्रतिफळ काय असेल, फ्रूट काय मिळणार आहे आपण केलेल्या कामाचं. आणखी वाचूया कलसेकरास पत्र, शेवटचा पॉइंट, कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि त्याचं 23वे वचन वाचूयात आपण. कलसे 3:23. आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. जीवे भावे, सिन्सिअरली, विथ राईट मोटिव्स, चांगला असा उद्देश ठेवून जीवे भावे आपल्याला करायचं आहे. आणि कोणासाठी करतो आपण सर्व काही करायचंय ते? प्रभूसाठी करायचं आहे. माणसांसाठी काही करू नका. शेवटच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडणार होत्या हे प्रभूला माहित आहे आणि त्या काळात सुद्धा घडत होत्या. याचा अर्थ काय? माणसांसाठी माणसांनी सेवा करणं हा काल अबाधित नियम झालेला आहे.
त्यावेळेस पण होता आणि अजून पण तेच चालू आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रातून त्याच्या विरोधामध्ये आपल्याला चेतावणी देण्यात आलेली आहे. मनुष्याला खुश करणारं, मनुष्यांच्या पसंतीस पडेल, मनुष्यांकडून वाहवा मिळेल, मनुष्य मला चांगले म्हणल असं काम करू नका. तर देवाच्या पसंतीचं काम सिन्सिअरली करा, जीवे भावे करा, विथ राईट मोटिव्स. जे मनुष्याला खुश करण्याचं काम असतं त्याचा उद्देशच चुकलेला असतो. मनुष्यानं चांगलं बोलावं, माझी प्रतिमा चांगली राहावी, लोकांनी मला एक चांगलं व्यक्तिमत्व ओळखावं, माझ्या सभेला मोठा क्राऊड जमा व्हावा, लोकांनी मला कधी वाईट म्हणू नये, असे अनेक उद्देश असतात आणि ते सर्व देवाच्या दृष्टीने सेवेचे असलेले असे सर्व उद्देश चुकीचे आहेत. प्रभूसाठीचा जो उद्देश ठेवून काम करतो तो फक्त प्रभू, त्याचं वचन आणि त्याचं सत्य हे समोर ठेवत असतो, ते प्रमोट करत असतो आणि त्याबद्दलच बोलत असतो. मी ह्या गोष्टी आज प्रामुख्याने मुद्दाम घेतल्या आहेत कारण मला आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. आजच्या काळामध्ये अनेक चुकीची तत्व आणि चुकीचं जे शिक्षण आहे, रॉंग डॉक्टरिन्स ज्याला आपण म्हणतो, सो कॉल्ड ख्रिश्चन डॉक्टरिन्स लोक त्याला म्हणतात, ख्रिस्ती अशी तत्व, त्याच्या विरोधामध्ये देवाचं वचन काय सांगतं किंबहुना त्याच्याबद्दल जागृती लोकांमध्ये निर्माण करणं हे गरजेचं आहे. शेवटच्या समयात आपण जगत आहोत, प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. आपण जे काम करी आहोत, गव्हाची पेरणी करत आहोत, दुष्टाने सुद्धा निधन पेरायला सुरुवात केलेली आहे. लोकांना जागृत करणं गरजेचं आहे. ज्ञानाविना माझ्या लोकांचा नाश होत आहे हे देवाचं वचन सांगतं. काही चुकीचे आजकाल प्रचारात असलेल्या गोष्टी सांगते. ज्या कोणाचं तारण झालेलं आहे ते आपण प्रत्येक व्यक्ती स्वर्गात जाणार आहोत, मग आपण कसंही वागलं तरी चालतं. एकदा तारण झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि आज त्याच्यात अजून ॲडिशन पण आहे, पाण्याचा बाप्तिस्मा घेतलेला आहे, तर आपण काहीही करा, कसेही वागा, स्वर्गामध्ये जाणार आहे. हे जे शिक्षण आजकाल लोकांना देण्यात येत आहे ते देवाच्या वचनानुसार चुकीचं शिक्षण आहे. ज्यांना कोणाला आज देवाचा आत्मा सांगत आहे हे सत्य स्वीकारा. ज्यांना पटत नाही त्यांनी पुन्हा एकदा ऐका, देवाचा आत्मा पुन्हा जागृती तुमच्या मनामध्ये करेल. आपण आपल्या स्वतःच्या कृत्यांच्या द्वारे आपलं तारण झालेलं नाही प्रियांनो. ज्या कृत्यांच्या द्वारे आपलं तारणच झालं नाही त्या कृत्यांबद्दलचा हिशोब आपण कसा लावू शकतो. आपलं तारण जर प्रभूच्या कृपेमध्ये झालेलं आहे, आपलं तारण जर त्याच्या प्रीतीमध्ये झालेलं आहे, आपलं तारण जर त्याचा अनुग्रह झाल्यामुळे झालेलं आहे, तर त्याच्या पसंतीस पडलेलं जीवन जगणं गरजेचं आहे. ज्या कृत्यांमुळे माझं तारण होऊ शकत नाही, एवढी सुद्धा पात्रता जर नाही माझ्या कृत्यांमध्ये, ते कृत्य, तारणाची पात्रता नसलेले कृत्य काय मला स्वर्गात न्यायला पात्र ठरतील का, या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून फक्त तारण झालेलं आहे, तारणाची प्रार्थना केली आहे किंवा पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आहे म्हणून प्रत्येक जण स्वर्गात जाणार आहे, या चुकीच्या तत्वांपासून मागं फिरण्याचा हा समय आहे. प्रियांनो, दररोजच्या दिवशी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, आपली कृत्य सुधारणं गरजेचं आहे, आपली वागणूक, आपल्या विचारांमध्ये बदल आणणं गरजेचं आहे, देवाच्या वचनाने आपलं नूतनीकरण होणं गरजेचं आहे दररोजच्या दिवशी. आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे, फक्त तारणाची प्रार्थना केल्याच्या द्वारे कोणाचं तारण होत नाही. खरा पश्चाताप केल्याशिवाय आणि त्या जुन्या गोष्टींना सोडून देऊन, त्या जुन्या जीवनाला सोडून देऊन ख्रिस्ताकडे वळल्याशिवाय आपलं तारण होत नाही. फक्त कोणाच्या मागे प्रार्थना केली किंवा कुठेतरी वाचून प्रार्थना केली तर तारण होत नाही.
हे सत्य आज समजून घेण्याचा समय आहे. खरा पश्चातापच मला तारणापर्यंत नेत असतो आणि खरा पश्चातापाचा अर्थ आहे पाप आणि अगोदरचं जे जीवन आहे त्याच्यापासून यू टर्न घ्यायचा आहे, त्याला पाठ दाखवायची आहे आणि ख्रिस्ताच्या दिशेने वाटचाल करायची आहे, त्याच्या समक्षतेपर्यंत, त्याच्या राज्यापर्यंत वाटचाल करायची आहे. ते खरं तारण आहे आणि ते मला स्वर्गामध्ये न्यायला हातभार लावणार आहे. ते मला पात्र आणि सक्षम बनवणार आहे स्वर्गात नेण्यासाठी. आणि म्हणून तारण झालं आणि पाण्याचा बाप्तिस्मा झाल्यावरती सगळे स्वर्गात जाणार आहे. या भ्रमातून बाहेर पडा आणि आजच आत्मपरीक्षण करा, खरा पश्चाताप करा, प्रभूकडे वळा, त्याच्या वचनानुसार आपलं जीवन सुधारा. आणखी एक दुसरं चुकीचं जे सर्व लोकांची समजूत घालून देण्यात आलेली आहे ती म्हणजे आपण स्वर्गात सगळे एकसारखे असू. इन अ वे दॅट इज राईट. सर्वांना पुनरुत्थित शरीर मिळालेलं असेल स्वर्गामध्ये, हे सत्य आहे. परंतु मला त्याच्या पुढची गोष्ट बोलायची आहे, जे आपण ख्रिस्त शिष्य आहोत, की प्रत्येकाला रिवॉर्ड सुद्धा मिळणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट पवित्र शास्त्रात लिहिलेले आहे. आपल्या प्रत्येक कृत्यांबद्दलचं वेगवेगळं प्रतिफळ आहे. हे प्रत्येकाला वेगवेगळं मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येकाला सरसकट सेम असे रिवॉर्ड्स कधीच मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे रिवॉर्ड्स जे आहेत ते वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं प्रतिफळ, पारितोषिक, मुकुट हे वेगळंच असणार आहे, कारण ते त्याच्या वैयक्तिक जीवन आणि प्रभूला देण्यात आलेला हिशोब याच्यावरती डिपेंड करणार आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी बोलेल, ह्या तर सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या की मिळणार आहे प्रतिफळ, रिवॉर्ड, पारितोषिक आणि मुकुट आणि हे सगळं मिळणार आहे. परंतु एक दुःखाची गोष्ट तुम्हाला सांगू द्या की त्या ठिकाणामध्ये असे सुद्धा असतील की ज्यांनी इथे पृथ्वीवर दिखावा केला, परंतु प्रभूच्या अनुग्रहामुळे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे. पण अनेक मुकुटांना मुकणारे लोक असतील, अनेक प्रतिफळांना मुकणारे सुद्धा लोक असतील. किती दुर्दैवाची ही गोष्ट असेल. म्हणून सर्वजण काही सारखे नाही आहेत. तो म्हणतो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ मिळेल. मी आज सर्वांना उत्तेजन देऊ इच्छिते, आपल्याला असे प्रयत्न करायचे आहे, आपल्याला असं जीवन जगायचं आहे, मला अधिकाधिक मुकुट, अधिकाधिक प्रतिफळ प्राप्त होईल. त्यावेळेस मला दुःख वाटू नये की मी माझ्या पारितोषिकांना मुकले आहे, मी माझ्या मुकुटांना मुकले आहे. ते सुद्धा अनेकांच्या बाबतीत घडणार आहे. म्हणून आज जागृती, आज देवाचा आत्मा सांगत आहे की तो समय, तो वेळ तुमच्यावरती येऊ नये. म्हणून आजपासून कामाला सुरुवात करा, आत्मपरीक्षणाला सुरुवात करा, प्रभूच्या इच्छेने जीवन जगण्याची सुरुवात करा. तिसरा मला अजून एक पॉइंट बोलायचा आहे. सर्वात चुकीचं शिक्षण जे आज फोफावत आहे सर्वत्र ते म्हणजे आपण पाहिजे तसं जगू शकतो, देव प्रीती आहे, तो कृपा करणारा आहे, त्याला आपल्या सर्व समस्या माहिती आहेत आणि म्हणून आपण कसंही जीवन जगलो तरी तो आपली क्षमाच करणार आहे. त्याची ग्रेस, त्याची जी कृपा आहे ना प्रियांनो, ती नक्की आपल्याला फ्री मिळालेली आहे. मी फ्री किंवा मुफ्त मिळालेली आहे हे म्हणल आपल्यासाठी. परंतु देव पित्या पुढे प्रभू येशू ख्रिस्तानी त्याची किंमत चुकवून दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. देवाने आपल्याकडून किंमत घेतली नाही, मनुष्य किंमत देऊ शकत नाही, परंतु त्याच्या पुत्राने नक्की किंमत मोजून दिलेली आहे, म्हणून आपल्याला ती फ्री मिळाली आहे. ग्रेस इज फ्री बट इट्स नॉट चीप. देवाची जी कृपा आहे ती आपल्याला फ्री, मुफ्त अशी मिळालेली आहे, परंतु ती टाकाऊ आणि तुच्छ नाही प्रियांनो. की मी जे मलिनतेचं जीवन जगत आहे, अशुद्धतेचं जीवन जगत आहे आणि देवाच्या इच्छेच्या विरोधामधलं जीवन जगत आहे, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं बलिदान व्यर्थ ठरवणारं जे जीवन जगत आहे, त्याच्या रक्ताद्वारे माझ्या पापांची क्षमा तो द्यायला तयार असताना देखील वारंवार ती क्षमा प्राप्त करून घेऊन पुन्हा जाऊन त्या चिखलात आणि घाणीत लोळण्याप्रमाणे जे जीवन जगत आहे त्याला एक तुच्छ लेखलेलं असं जीवन म्हणतात. ते जीवन प्रभूला कदापि मान्य होत नाही प्रियांनो. उधळ्या पुत्राची गोष्ट तीच होती. पित्यापासून तो बाहेर गेला आणि त्यांनी सर्व गोष्टी उधळून टाकल्या. त्याची संपत्ती, जे प्रेशियस मौल्यवान गोष्टी मिळाल्या होत्या त्या तुच्छ आणि म्हणजे ज्याची लायकी पात्रता नाही अशा वाईट गोष्टींवरती त्यांनी ती कृपा जी त्याच्यावर झाली होती, त्यांनी नव्हते कष्ट केले, बापाच्या संपत्तीचा हिस्सा त्यांनी घेतला होता, तो उधळून
टाकला त्यांनी, त्याची अवस्था काय झाली की डुकरांना मिळेल ते अन्न तरी खावे ह्या अवस्थेपर्यंत तो पोहोचला होता. काय ती चांगली स्थिती होती का? काय ती योग्य स्थिती होती का त्याची? तसं असतं तर तो ज्यावेळेस त्याला तर पुन्हा मग देवाची त्याच्या पित्याची आठवणच आली नसती. जर योग्य स्थितीत होता तो तर कसंही वागा, कृपेच्या खाली आहो, तसं असतं तर त्याला आठवण झाली नसती. आणि दुसरी गोष्ट, तो ज्यावेळेस पित्याकडे गेला, पित्याने पण अरे वा किती छान, राहू दे असंच, माझी तुझ्यावरती दया प्रीती प्रेम आहे, असाच राहा तू, काही प्रॉब्लेम नाही. अहो दूरूनच पाहिलं त्याला जेव्हा गळ्याशी लावलं, सर्वात प्रथम नौकरांना सांगितलं याचे वस्त्र बदला, याला शुद्ध करा, ह्याच्या पायात जोडे घाला, याच्या बोटामध्ये अंगठी घाला. त्याचा पेहराव, त्याचा लुक जो होता तो बदलून टाकला, कारण पित्याला तो मान्य नव्हता. आज जर आम्हाला कृपा अशी फ्रीमध्ये मिळालेली आहे, आपण ती कुठं उधळून टाकत आहे, त्याचा काय उपयोग करत आहोत? आत्मिकरित्या त्या उधळ्या पुत्राची जो डुकराच्या शेंगा खाण्यापर्यंतची लायकी झाली होती, आज जर त्या लायकीमध्ये आपलं आत्मिक जीवन असेल तर आज देवाचा आत्मा सांगत आहे, उठा आणि पित्याकडे माघारी जा, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियांनो, तुमचं आत्मिक जीवन पुन्हा तो बदलेल, तो पुन्हा तुम्हाला त्याचा स्वर्गीय पेहराव घालल, पुन्हा तुमच्या पायामध्ये वाहना घालण्यासाठी, तुमच्या बोटामध्ये अंगठी घालण्यासाठी, तुम्हाला शुद्ध करण्यासाठी, योग्य वस्त्र देण्यासाठी तो सक्षम आज सुद्धा आहे. प्रियांनो, त्याची कृपा ही तुच्छ लेखू नका. या शिक्षणापासून परावृत्त व्हा, पापी जीवनापासून माघारी फिरा. पापी जीवन जगण्यासाठी त्याने आपल्याला कृपा दिलेली नाही, तर पापावरती विजय मिळवण्यासाठी, पापी जीवनामधून बाहेर पडण्यासाठी त्याची कृपा आपल्याला प्राप्त झालेली आहे. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे, कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. आपल्या हातातून समय फार लवकर निघून चाललेला आहे. प्रियांनो, आज उद्या करू नका, हा क्षण आहे, हाच समय आहे परमेश्वराकडे पुन्हा वळण्याचा. प्रियांनो, त्याच्या समोर आपल्या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या हिशोब द्यायचा आहे. ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, दुसऱ्यांनी तसं केलं, पास्टरनी चुकीचं टीचिंग दिलं, अमक्या प्रीचरनी तेव्हा ते सांगितलेलं मी ऐकलं होतं प्रभू, हे सर्व गोष्टी त्यावेळेस चालणार नाहीत, कारण तो सत्याने प्रत्येकाचा वैयक्तिकरित्या न्यायनिवाडा करणार आहे. प्रियांनो, वैयक्तिकरित्या आपण काय करत आहोत ह्याचा जबाबदार आपण आपल्या पर्सनल लाईफचं असणार आहोत, हे लक्षात ठेवा. आज प्रभूची कृपा आहे, आपल्या प्रत्येकाकडे वैयक्तिकरित्या आपण स्वतः पवित्र शास्त्र घेऊन वाचू शकतो. समय व्यर्थ घालवू नका, दुसऱ्यांच्या टीचिंग्सवर अवलंबून राहू नका, स्वतः शोध घ्या देवाच्या वचनामधून, ते प्राप्त करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा शरीराचा देहाच्या कृत्यांचा न्याय ख्रिस्तासमोर होणार आहे, जो स्वतः एक उत्तम असा न्यायाधीश आहे. पण ख्रिस्त का? ख्रिस्ताचा न्यायासन आपण मगाशी वाचलं, कारण तो तुमच्या आणि माझ्यासारखा पूर्ण मनुष्य होऊन त्याने पृथ्वीवरती जन्म घेतला होता. जे सर्व अडखळणं, मोह, अभिलाषा, पाप व व्यसन, वासना आणि पाप जे काही आज आपल्या सर्वांना मोहामध्ये टाकतात, देवापासून मागे नेतात, त्या प्रत्येकाचा सामना त्याने सुद्धा केला होता, परंतु त्याने त्या प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवला आणि ते विजयाचं सामर्थ्य आज त्याने आपल्याला दिलं आहे. म्हणून त्याच्या समोर आपण सांगू शकत नाही की तू तर देव आहे पण आम्ही मनुष्य होतो आणि म्हणून आमच्याकडून असं झालं, कारण त्याने ते जीवन जगून त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. ते विजयाचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्याने आज आपल्या ख्रिस्त शिष्यांना प्रत्येकाला दिलेलं आहे. आपण त्याचा उपयोग करून त्याच्यासारखं या देहाच्या गोष्टींवरती विजय मिळायला सक्षम झालं पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आणि देवाच्या वचनाच्या द्वारे. ही त्याची आपल्याकडून अपेक्षा आहे. म्हणून त्याच्या समोर आपण कुठलेही एक्सक्यूजेस, कारण, सबबी सांगू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शरीराच्या द्वारे काय केलेलं आहे या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे. डोळ्यांनी काय पाहत आहोत? प्रत्येकाने वैयक्तिक स्वतःला प्रश्न विचारायचा. जर दिवसाचे 24 तास आहे ना, मी काय पाहत आहे माझ्या डोळ्यांनी? मी कानांनी काय ऐकत आहे? मी मुखाच्या द्वारे काय बोलत आहे? माझे हात काय करतात? माझे बोट काय करतात? माझे पाय मला कुठं घेऊन जातात?
शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या द्वारे आपण काय करतो याचं परीक्षण करणं आणि त्याच्यामध्ये बदल घडवणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं वचन वाचेल त्यानंतर आपण थांबूया. रोमकरास पत्र याचा 2रा जो अध्याय आहे आणि त्याचं 16वं वचन मी वाचेल. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. अतिशय भयंकर आहे ही गोष्ट. हे वचन डार्क अंडरलाईन करून ठेवा आणि दररोज वाचा. कुठेतरी लिहून आपल्या घरामध्ये पण लावून ठेवा. सारखं दृष्टीस पडेल की त्या दिवशी जो न्यायाचा दिवस असणार आहे, पुनरुत्थित लोकांचा न्याय होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? गुप्त गोष्टी ज्या आहेत ना त्याचा न्याय होणार आहे. फक्त गुप्त गोष्टी ज्या करत आहोत, ज्या आत्ता जगाला दिसतच नाही आणि आपल्याला कधी कधी असं वाटतं की देव पाहत नाही. अहो, तो सर्वत्र आहे, सर्व काही तो पाहतो. परमेश्वराचे नेत्र अखिल सृष्टीचे निरीक्षण करत असतात. त्याला कधी झोप लागत नाही. गुप्त गोष्टींचा न्याय होणार आहे. मी आता पुढची वचनं वाचत नाही, परंतु नोट डाऊन करा. 1 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि 5वं वचन याच्यामध्ये सांगितलं आहे की आपले उद्देश जे आहे, आता मनुष्याच्या समोर आपण उद्देश नाही प्रगट करत, आपल्या कृती प्रगट करतो. उद्देश प्रत्येकाच्या आपापल्या मनामध्ये असतात, परंतु ते उद्देश सुद्धा प्रगट करण्यात येतील. त्या उद्देशांचा सुद्धा न्याय निवाडा होणार आहे. मत्तय 6:1 सुद्धा वाचा. आणि म्हणून देवाच्या दृष्टीने जे योग्य, न्याय आणि देवास पसंतीस पडेल या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे जे शेवटचे पॉइंट्स आणि वचनं मी सांगत आहे ते गांभीर्याने घ्या. कारण लोकांच्या समोर जी प्रतिमा आपण दाखवत आहे त्याचा न्याय होणार नाही. आपलं खरं स्वरूप प्रगट होणार आहे आणि त्याचा न्याय होणार आहे. ज्यावेळेस 1 कोरिंथ 3:10-15 या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जे काही आपण केलेलं बांधकाम ते जर टिकलं तर आपल्या प्रत्येकाला रिवॉर्ड्स मिळणार आहे, प्रतिफळ मिळणार आहे. ते प्रतिफळ काय असणार आहे? दानिएल 12:3 मध्ये जर पाहिलं तर अनेकांना नीतिमत्वाकडे जे आणणारे आहेत त्यांना ते अंतराळीच्या ताऱ्याप्रमाणे चमकतील असं म्हटलेलं आहे. त्यांना क्राउन्स मिळणार आहे, वेगवेगळे मुकुट जे आहेत ते प्राप्त होणार आहे. 1 कोरिंथ 9:24 आणि 25 जर वाचलं त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की मी तुम्हाला अविनाशी मुकुट देईल, जो मुकुट कधीही झिजणार नाही, तुटणार नाही, आपल्यापासून कोणी काढून घेणार नाही, असा मुकुट देखील आपल्याला मिळणार आहे. 2 तिमोथी 4था अध्याय 7 आणि 8 जर वचन वाचलं तर आपण जे नीतिमत्वाचा शोध करणारे आहोत त्या आपल्या प्रत्येकाला नीतिमत्वाचा एक मुकुट मिळणार आहे. क्राउन्स ऑफ रायचियसनेस. आपल्या प्रत्येकाला त्या नीतिमत्वाचे मुकुट देखील मिळणार आहेत. याकोब 1 आणि 12 जर वाचलं तर त्याच्यानुसार आपल्याला जीवनाचा मुकुट प्राप्त होणार आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि त्याचं 1 ते 4 जर वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये गौरवी असा मुकुट प्राप्त होणार आहे. हे जे 5 मुकुट आहेत अद्भुत असे आहेत. ते मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे आणि ते मिळवण्यासाठीचे कंडिशन्स जे वचनं मी सांगितले आहेत ना त्या वचनामध्ये ते मुकुट कोणाला मिळेल ह्याचे कंडिशन्स पण सांगितले आहेत. त्याच्यानुसार आपल्याला आपली जीवन पद्धती करायची आहे. आणि प्रगटीकरण 3:11 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला नक्की हे सर्व जे रिवॉर्ड्स आहेत आपण जर आत्ता आपले गुप्त कृती, गुप्त विचार, आपले मोटिव्ह, आपले उद्देश जे आहेत हे सुधारणूक केली आणि त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन जर घडवलं तर आपल्याला नक्की प्राप्त होणार आहे. आपल्याला प्रभूच्या समोर योग्य राहायचं आहे. आपल्या आत्म्यात, आपल्या जीवामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला संपूर्णपणे पवित्र आत्म्याच्या
कंट्रोलमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली राहायचं आहे. प्रभू लवकर येत आहे आणि हे जे अविनाशी गोष्टी आणि अद्भुत गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर जो न्यायनिवाडा होणार आहे त्यासाठी तयारी करण्यासाठी माझ्या भावा, माझ्या बहिणी, आज देवाचा आत्मा तुला जागृत करत आहे. आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे आणि तो आपल्या सर्वांना सक्षम करल, त्याच्या वचनानुसार सामर्थ्य देईल आणि आपण सर्व मिळून आनंदाने नक्कीच देवापासून चांगलं असं प्रतिफळ आणि चांगले असे रिवॉर्ड्स प्राप्त करण्यासाठी योग्य ठरू. ही कृपा प्रभू सर्वांवरती करू. Shalom and Maranatha, Jesus is coming soon.